सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरव शशिकांत पाटील. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. आई म्हणजे 2 अक्षरी शब्द, पण अख्ख्या ब्रह्मांडाचं सुख यातच सामावलेलं असतात. लोक म्हणतात देव तर मंदिरात राहतो, पण मी म्हणतो माझा देव तर माझ्या घरीच राहतो. ती म्हणजे माझी आई. मित्रांनो, आई म्हणजे काय? आई म्हणजे घराचा आधार, आई म्हणजे मायेची सावली, आणि आई म्हणजे न विझणारी ज्योत. मित्रांनो, अजून तर मी खूप लहान आहे, पण मला एक गोष्ट नक्की समजते की मला भूक लागते तेव्हा मला सांगावं लागत नाही. माझ्या आईला आपोआप समजतं. जेव्हा मला लागतं, माझ्या डोळ्यातून पाणी येतं, तेव्हा माझ्यापेक्षा जास्त वेदना माझ्या आईलाच होते. मित्रांनो, एके दिवशी मी आईला विचारलं, आई, तू जेवताना तुझ्या ताटातली अर्धी पोळी मला का ग देतेस? तुला भूक नाही का ग लागत? आई डोळ्यात पाणी आणून हसू लागली. बाळा, तुझं पोट भरलं की माझं पोट भरलं. तेव्हा मला समजलं, स्वतः उपाशी राहून मुलाला खाऊ घालणारी आई खरंच किती महान असते. मित्रांनो, देव तर आपल्यासोबत नाही, पण तो आईच्या रूपात आपल्यासोबतच आहे. एके दिवशी मला खूप ताप आला होता. तेव्हा माझी आई झोपली नव्हती. आई रात्रभर माझ्या डोक्यावर पाण्याचा पट्टा ठेवत होती आणि देवाला प्रार्थना करत होती, देवा, माझ्या बाळावरचा ताप मला दे, पण त्याला लवकर बरं कर. तेव्हा मला कळालं, स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करणारी आई खरंच किती महान असते. जाता जाता एवढंच म्हणेन, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. आई, तू आहेस म्हणून मी आहे. तुझे उपकार मी कधी विसरणार नाही. आई, तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई, तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिलास ग आई, तुझे उपकार कधी फिटणार नाही. अनमोल जन्म दिलास ग आई, तुझे उपकार कधी फिटणार नाही. धन्यवाद.